लेट्स प्ले चा इशारा पंचांकडे या ठिकाणी आलेला आहे. त्या दरम्यान आर्यन ओमकार ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. जीत पहिला गोलंदाजी मार्गमध्ये ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेला पहिला चेंडू चांगला फटका एकजूट केला गेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव घेतली जाईल. शुभारंभ झालेला आहे आणि धावांची श्री गणेश सुद्धा या ठिकाणी झालेली आई जीवदानी संघाची. तर पहिली धाव फलकावरती येत असताना आपण आर्यनच्या बॅटिंगला पहिला फटका कव्हर ड्राईव्हचा पाहिला त्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. कोलवा टप्प्यातून बॅटिंग मारला फटका तिथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. पहा लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रिॲक्शन पाहण्यासारखं होतं. त्याला वाटलं होतं की चेंडू निघून गेलेला की काय परंतु त्याच्या शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू पटांगणामध्येच राहिला. एकच धाव घेतलेली. कोलवा टप्प्यात चेंडू आता मात्र पुन्हा एकदा दिशा तीच होती परंतु तिथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक 3 चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजांकडून आणि त्या चेंडूंवरती आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण घडलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 3 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडनं. ड्राईव्ह केला तर मात्र फुल लाईन डिलिव्हरती ड्राईव्ह केला होता परंतु चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला हादरा आणि पहिला मोठा हादरा आर्यनच्या रूपाने ओमकारच्या रूपाने लागतोय आई जीवदानी संघाला. मार्क वरती पहा प्रेशर क्रिएट केलं गेलं होतं. फटके चांगले एक्झिक्यूट केले जाते परंतु ते फटके अडवले जात होते. त्या कारणे अजून कोणत्या चांगल्या पद्धतीने मारला जाईल तो प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर ओमकार बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय अक्षयने आल्यागोटी पहिली धाव घेतली गेलेली आहे वैयक्तिक. त्यानंतर आपण पाहतोय 5 चेंडू आतापर्यंत संपले. चांगले चेंडू हाताळले. जीतने एक गडी टिपला आहे. फक्त ना फक्त 4 धावांचा आतापर्यंत षटक संपन्न झालेला आहे. शेवटचा चेंडू असणार. या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय आर्यनला कव्हर दिशेला मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव घेतली जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर या ठिकाणी आईपुरा मनलपडा संघ 5 धाव फलकावरती लगावतो. देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत आणि पुण्या या मैदानामध्ये. पॉवर प्लेचा षटक असेल. दुसरा षटक पॉवर प्लेचा असणार तर 2 खेळाडू आपल्याला 2 क्षेत्ररक्षक या 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागणार. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. निश्चित आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त ना फक्त 5 धावा आल्या. एक मोठा हादरा सुद्धा लागला गेला होता आणि त्याला कुठेतरी या ठिकाणी चार्ज करण्यासाठी हे पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. या षटकामध्ये निश्चित चांगल्या धावा मोठ्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल कारण आर्यन खेळपट्टीवरती आहे आणि 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहिला अक्षय. नॉन स्ट्रायकर मध्ये पाहतोय आपण दुसरं षटक टाकण्यासाठी साहिल आलाय. साहिल वरती निश्चितच हल्ला चालवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. दरम्यान साहिल रेडी झालेला आहे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर मिस्टर आर्यन लेफ्ट हँड बॅटर निश्चितच कव्हरची दिशेला मारण्याचा प्रयत्न करतो. बॅटीची खालची कडा लागून ऑन साइडला गेलाय. त्या ठिकाणी मिखिल आहे चेंडूवरती. चेंडूला अडवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 धावा फलकावरती आहेत. 5 संत सुरुवात आहे. संत सुरुवातीला कुठेतरी वेग देणं गरजेचं असेल कारण थोडस जागा बनवली आणि जागा बनवून मारला फटका. चेंडू जातोय इनटू द गॅप. 4 धावांसाठी येतोय या स्पर्धेतला पहिला चौक. फटका दिशा तीच आणि नसीहत सुद्धा तीच. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
चेंडू आतापर्यंत संपले 13 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. हो हो आता मात्र सुरेख चेंडू थोडासा कमबॅक या ठिकाणी केला गेलेला आहे साहिल यांच्या मार्फत. थोडासा खोलवर टप्प्यात चेंडू टाकला गेला होता, त्या चेंडूला सीधा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची करा लागून आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो, अडवला जातो, चेंडूला निर्धाव चेंडू पडला होतोय. आखो टप्प्यात चेंडू होते टॅपचे सारे खेळलेला फटका या ठिकाणी एकही धाव देऊन जाणार नाही. पहा 2 चौकार लगावल्यानंतर थोडंसं 2 चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं साहिलने. उलटा चेंडू ड्राईव्ह केला पुन्हा एकदा सरळ बॅटिंग परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहा 2 चौकार ठोकल्यानंतर स्वतःला सावरलं आणि त्यानंतरचे आपण पाहिलं 3 चेंडू निर्धाव टाकत असताना ही षटक संपवलं गेलेलं आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपलंय. दरम्यान धावा फलकावरती 1 गडीच्या मोबदल्यानंतर या ठिकाणी आईकविरा मनवी पडावा संघाच्या 1 गडी बाद 13 धावा फलकावरती एसटीचे. तेरा धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. अक्षय करता हा चेंडू असेल सरळ बॅटिंग मारला फटका. क्या बात आहे, अक्षयच्या बॅटून येतोय दणदणीत चौकार. दिशेला मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंचांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. ह्या चेंडूवरती टप्पा कुठे पडला तर नोचा इशारा पंचांकडनं या चेंडूवरती आलाय. तर मात्र सूझबूझी क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं पहिल्या चौकाराला त्यानंतर नोवरती सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं चांगल्या चेंडूला सन्मान देऊन 1 धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षयचा राहिलेला आहे. दरम्यान धावफलक आपण पाहिलं तर धावफलक सरकलंय 19 या आकड्यावरती. 19 धाव फलकावरती ज्या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या षटकात 2 चेंडू संपलेले आहेत. आता माझा कव्हर दिशेला मारण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा लागून मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. गडी होईल बाद या ठिकाणी मिस्टर आर्यन बॅकवर्ड पार्ट गॉन. आशिष हो पहिला चेंडू निश्चितच आखो टप्प्याचा चेंडू होता परंतु थोडासा उसळी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. पॉईंटच्या दिशेला पाठवलं त्या चेंडूला अडवेल क्षेत्ररक्षक येऊन त्या चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेलेली आहे. दरम्यान 20 धावा फलकावरती लगावल्या जातात. 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. आपण पाहिलं या षटकामध्ये सुद्धा 1 हादरा दिला गेलेला आहे आणि अजून अक्षय खेळपडे सरळ बॅटिंग मारला फटका. हो स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला गॅदर केलाय अडवलंय चेंडूला निर्धाव चेंडूचे सांगता होते. लास्ट बॉल हा कुठं चेंडू थोडासा मागे सचावून ऑन साइडला मारला फटका. चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. दुसरा चौकार येतोय अक्षयच्या बॅटीतला. राहिलेले आपण पाहिलं तर निखिल अक्षयच्या बॅटीतले 2 चौकार त्यानंतर आपण पाहिलं तर आर्यनच्या बॅटीतले 2 चौकार त्या जोरावरती आपण पाहतो. आतापर्यंत 8च्या सरासरीने 24 धावा फलकावरती आहेत. म्हणजे जो निर्धार होता त्या निर्धारावरती कुठेतरी या ठिकाणी साजेसं काम
फलंदाज राहिलेला आहे. आखो टप्प्यात चेंडू या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू काय फळीवरती आलेला नाहीये, त्या कारणे आपण पाहतोय चेंडू निघून जातो यष्टी रक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा हादरा, अक्षय होतोय बाद. फलंदाज होते, फलंदाजी मार्कवरती धीरज. लेफ्ट हँड बॅटरची या ठिकाणी लाईनच मंद पडायच्या संघामध्ये. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडून दिला होता. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. 25 रन ऑन द बोर्ड लगावले जातात. 25 धावा झाल्या, 4 चेंडू बाकी आहेत. आकुटप्पा चेंडू, या ठिकाणी चेंडू जाते मर्यादित क्षेत्राबाहेर. अजून एक गडीचं पतन, अजून एक लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या बाहेर. मार्कवरती ज्या ठिकाणी शेवटचे 3 चेंडू ह्या इनिंगचे बाकी आहेत आणि हे 3 चेंडू बाकी असताना आपण पाहतोय हा राज खेळपट्टीवरती येतोय, स्ट्राइक एंड वरती असेल. आकुटप्पा चेंडू गॅप मध्ये होता, परंतु त्या चेंडूला अडवलंय. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी गेलंय, परंतु 2 धावा या ठिकाणी थांबणार नाहीयेत. 2 धावा घेतल्या जातील. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक होता त्या ठिकाणी आणि चेंडूला अडवलाय. 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्यात फलंदाजाकडनं. 2 धावांशी धावफलक पुढे सरकते, 27 वरती पोहोचली जाते आणि 2 चेंडू बाकी आहेत. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय प्रत्येकने चेंडूला अडवलाय. एक धाव घेतली गेली चेंडूवरती. 28 रन ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सामन्यामध्ये. निश्चितच किती धावांपर्यंत पोहोचला जाईल. चौकाराला 32-33 टार्गेट येईल. एकच आली तर 29चा कव्हरच्या दिशेला मारला फटका, म्हणजे चौकार आलाय, म्हणजे 32 वरती धावफलक सरकलाय. 32 नंतर 33 डगआउट मध्ये टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. समीर चाऊत जी आपण या, तुमच्या हस्ते हा दुसऱ्या मॅचचा सुद्धा टॉस केला जाईल. टॉस केला जातोय दुसऱ्या मुकाबल्याचा. परंडमावलीचा टेलचा कॉल आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी ASCC
फुलपडा संघाने काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय या पटांगणावरती आपण फर्स्ट टाइम खेळत आहात की अगोदर खेळलेलं आहे? खेळून गेलाय म्हणजे चांगलाच अनुभव आहे. तर चांगला अनुभव असताना समोरचा संघ आपण पाहतो बारोंडा माऊली संघ, त्यांना कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 30च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. त्यासाठी महत्त्वाचे गोलंदाज असेल ते गोलंदाज कोण कोण असेल आणि आजच्या या पिचवरती कोणता असा गोलंदाज आहे की आपल्या फिरकी जादूगरीने किंवा भेदक मारांनी आपल्या या स्पर्धेला दणाणून टाकेल? आमच्याकडे असा एक गोलंदाज आहे, प्रशांत आहे, तो फिरकीचा वारी आहे, चांगली बॉलिंग टाकतो तो. तर आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू त्यांना. आजच्या सूर्याच्या लखलखीत प्रकाशामध्ये हे सुंदर आयोजन एस टी पडतलं आहे, त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप चांगलंच आयोजन केलं, मस्त. म्हणजे पिच वगैरेही चांगले आहे, बाउंड्री लाईनही चांगले आहे, चांगलीच केले आयोजन वगैरे. थँक्यू सो मच. आणि या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा, स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. बारोंडा माऊली संघ नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये. जर नाणेफेक तुमच्या वतीने लागला असतं तर काय नसतं? आम्ही फलंदाजच केली असती. म्हणजे मनासारखा कॉल आहे, मनासारखा कॉल आहे. समोरचा संघ निश्चितच विचार केला त्यांनी की 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. परंतु तुमचा काय निर्धार असेल की या पटांगणावरती किती धावा केल्या जाऊ शकतील? आम्ही जास्तीत जास्त 2 ते 3 चौकाराची मॅच बनवणार आणि पुढे त्यांना थांबवायला प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये कोणते कोणते असे खेळाडू असेल जे या स्पर्धेमध्ये आपली चुणूक आणि आपला जो खेळ आहे तो जास्त प्रभावकारी दाखवतील? असे आमच्यामध्ये भरपूर सारे आहेत, सर्व चांगलेच खेळतात. सर्वांना मी समानच मानतो. असं नाही की कोण छोटं आणि मोठं, याच्यामध्ये सर्व खेळाडू छोटे आणि मोठे नसतात. ते खूप असं समजलं पाहिजे की सर्व एकत्रच आणि एकच प्रमाणाचे खेळाडू आहेत असं. आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कोणत्या पद्धती कशी ही स्पर्धा वाटते आणि या आयोजनाबद्दल कसं काय वाटते? खूप छान स्पर्धा आहे आणि अशी स्पर्धा ही कुठे झाली नाही आहे अंडरची, आणि म्हणून ही खूप छान वाटली मला. आम्ही टाकल्या टीम, आमच्याकडे जरा आज प्लेयर कमी आहेत, पण त्याच्यामुळे आम्ही छोट्या पोरांना चान्स दिलाय. तेही चांगले खेळतील, बघूया आता पुढे काय होतं ते. थँक्यू सो मच या सर्व तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आणि या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान नाणेफेक जिंकलाय आपण पाहिलं तर एएससी फुलपडा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ आपण पाहतील तर बारोंडा माऊलीचा संघ. दरम्यान सेकंड इनिंगकडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 33 धावांचं लक्ष आई जीवदानी संघासाठी आहे. कशा पद्धतीने पार केलं जाईल, कशा पद्धतीने डिफेंड केलं जाईल याचा लेखाजोखा नक्कीच आपल्याला या पुढच्या इनिंगमध्ये ऐकायला मिळेल. दरम्यान सेकंड इनिंग कडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 33 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ आई जीवदानी संघ. सलामी बॅटर मैदानामध्ये आपण पाहिलं दीपू, दुसऱ्या ठिकाणी साहिल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. आपण पाहिलं गोलंदाज मिस्टर आर्यनच्या 5 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत, ज्या ठिकाणी 33 धावा चेस करायच्या आहेत. दाद मागितले होते पंचांकडे नावची, परंतु पंचांनी दाद फेटाळून आले कारण फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचला होता. दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहिल्या तर 6 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. एकही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये आई जीवदानी संघाने. दरम्यान आपण पाहतील दुसरं षटक येईल तोपर्यंत विजेचा आस्वाद घेऊ. मात्र 27 धावांची अजूनही गरज असेल, ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे 9च्या सरासरीने खेळायचा आहे. 9च्या सरासरीने खेळायचं असेल तर नक्कीच साहिल स्ट्राईक एंडवरती आहे, लेफ्ट हँड बॅटर. आजच्या दिवसा अंडर एजची ही स्पर्धा आपण पाहतो. अंडर एजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटर जास्तीत जास्त दिसताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण हा इकडे मनोरपडाचा संघ जर पाहिला तर 3 लेफ्ट हँड बॅटर आपण पाहिले होते आणि आई जीवदानी संघामध्ये सुद्धा
हा साहिल आपल्याला लेफ्ट हँडच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान धीरजच्या पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलेली आहे. म्हणजे जो 7 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. एक वेळा म्हणायला पडा संघाकडनं आणि त्या 7 चेंडूवरती फक्त ना फक्त 7 धाव फलकावरती लगावले गेले. आकोटप्यात चेंडू त्या ठिकाणी मागे सरसावून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी काय घडलंय, फिल्डरने आशिष त्या चेंडूवरती आला होता, उचलून फेकला. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एका धावाने 8 वरती धावफलक सरकलं जाते. हो हो क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरतोय, टर्न होतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. साहिलला या ठिकाणी काहीच करता आलेलं नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय साहिल. हलक्या रीतीने खेळून काढला त्या चेंडूला आणि 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली गेलेली आहे. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावा फलकावरती आहेत 8. 2 बॉल बाकी आहेत. 9 झाल्यात फलकावरती. लेग स्टंपच्या यस बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. म्हणजे 10 मध्ये 10 झाल्यात. अजून 23 धावांची गरज असेल. या ठिकाणी चेंडूंची संख्या असेल 14. आता मात्र मोठे फटके कुठेतरी मारणं गरजेचं असेल. जर ही धावसंख्या चेज करायची असेल तर ऑन साइडला आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव भेटू शकेल या चेंडूवरती. दरम्यान शेवटचा चेंडू असेल आणि चांगलं षटक हे सुद्धा राहिलेलं आहे. एक वाईट आलं का नाही, परंतु एक निर्धाव सुद्धा आला होता. त्यानंतर आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 5 धावांचं षटक हे संपन्न झालेलं आहे. यानंतर येणारं षटक नक्कीच पॉवर प्लेचं असेल आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारणं सोयीस्कर ठरेल का यावरती सुद्धा लक्ष दिलं जाईल. दरम्यान लास्ट बॉल वरती किती धावा येतील. साहिलचा हा चेंडू आणि फेकी खराब त्यामुळे 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जातील. अष्टपैलू खेळाडू दुर्गेश 11 संघामधला या ठिकाणी विकास दसकर या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल विकास दसकर आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यस टीजे. गोलंदाजी मार्क वरती आणि पॉवर प्लेचं षटक आहे. हे महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये धावा रोखल्या सुद्धा जाऊ शकतात आणि धावा कोऱ्याने गोळ्या सुद्धा केल्या जातात. परंतु पाण्यासारखं असेल या षटकामध्ये धावा गोळ्या केल्या जातील का थांबवल्या जातील. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय आणि अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ झालाय. 14 धावा फलकावरती 19 धावांची गरज असेल. तर मात्र वेगवान चेंडू निश्चितच त्या चेंडूला मागे सरसावून थोडासा कट केला. त्या चेंडूला पॉइंट रिजन मध्ये पाठवलं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. 1-5-15 15 धावा फलकावरती लगावल्या जाते. येणारे 11 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 18 धावांची गरज असेल आणि 18 धावा या पार केल्या जातील या डिफेंड केल्या जातील या सुद्धा लक्ष असेल. सलामीर बॅटर मैदानामध्ये अजूनपर्यंत दाखल आहेत. पॉवर प्लेचा षटक टॅपच्या सहारे खेळलेला फटका या ठिकाणी स्वतःच्या फॉलो मध्ये आशिषने चेंडूला अडवलंय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. निर्धाव जसे पडतील तसा दबाव या ठिकाणी आपण पाहतील तर आई जीवदानी संघावरती पडेल. परंतु जसे अवांतर येतील तसे निश्चितच गोलंदाजावरती सुद्धा दबाव येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. त्या चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू होता मिस
आणि थेट यष्टीवरती जाऊन आदळतोय. त्रिफळजीच्या स्वरूपात पहिला हादरा प्रतीकच्या रूपाने लागला जातोय आई जीवदानी संघाला. नवीन फलंदाज मिस्टर अभिषेक फलंदाजी मार्क वरती येतोय. आता मात्र थोडस बिकट परिस्थितीमध्ये येऊन राहिलेला आहे आई जीवदानी संघ, कारण फासला वाढत चाललेला आहे. एकच धाव आलाय. निश्चितच या ठिकाणी फिल्डिंग केली जाते. चेंडू पटांगणाच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. टॅपच्या सहारे मारलेला फटका या ठिकाणी एकच धाव देऊन जाईल. हा चेंडू एका धावानिशी धावफलक 17 वरती पोहोचलं 18 वरती पोहोचलं जाते. 118 आणि 15 धावांची गरज लास्ट बॉल असेल या षटकातला. धावांची गरज असेल ती म्हणजे 15. सगळ्या बॅटिंग मारला फटका होता, परंतु त्या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव देऊन जाईल हा चेंडू. एका धावानिशी 19 वरती धावफलक सरकलाय. आता मात्र शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज असेल. तोपर्यंत आपण डीजेचा आस्वाद घेऊ. ऐकूया एक धून. ऑन साइडला मारला फटका. फेकी आलाय. पंचांकडे अपील केले गेलाय आणि गडी बादचा इशारा. अजून एक हादरा. ऋषभ येतोय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या मनामध्ये आपण पाहतोय. षटकार मारून गडी बाद होतोय. चला एक हादरा अजून लागला गेला आहे तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आता मात्र आहे एकविरा मान्यवर पाडाचा संघ. चांगली धावसंख्या उभारली गेली आणि डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी हाताळली गेली. दबाव पहिला अगोदर संपन्न केला आणि त्यानंतर आपण पाहिलं त्या दबावामध्ये मोठे फटके मारण्याचा चौकार मारण्याचा नादामध्ये आपण पाहिलं तर गडी या ठिकाणी होतात बाद. आणि आता मात्र परिस्थिती थोडीशी बिकट येऊन राहिलेली आहे आई जीवदानी संघाची. दरम्यान 4 चेंडू 14 धावांची गरज. खोलटप्प्या चेंडूवरती अजून एक हादरा. अजून एक विकेट. बॅक टू डिपार्ट. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये 14 धावा करायच्या आहेत. हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज मयूरला. खोलटप्पा चेंडू आणि त्या चेंडूवरती थोडस मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर आपण पाहिलं 4 धावांमध्ये येतो चौक करता पडणारा पुढचा चेंडू. मात्र या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने गडी यस पंच नॉट आउट आहे. षटकार गडी बाद आणि पहिल्या सामन्यामध्ये आई एकविरा मानवलपाडा संघ विजयी सलामी देतोय.